हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस, ज्यांनी तटकरेंना मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम तटकरे करतायत। रामदास कदमांची तटकरेंवर घणाघाती टीका। मुंबई महापालिकेत आज भाजप कार्यालयाचं होणार उद्घाटन कार्यक्रमात मराठमोळा साज पाहायला मिळणार। नवनिर्वाचित महिला नगरसेविकांच्या हस्ते होणार उद्घाटन। विकसित भारत की यात्रा में बीते वर्ष देश के राज्यसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ करत सभात्याग। भाषणातून मोदींचा राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। बुधवारी पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून त्यांना सभागृहात येण्यापासून थांबवलं। ओम बिर्लांची माहिती। काँग्रेसच्या महिला खासदारांनी मोदींच्या खुर्चीला घेरल्याचा आरोप। मेघालयात कोळसा खाणीत स्फोट, 18 जणांचा मृत्यू, अनेक जण खाणीत अडकल्याची भीती। आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दुसऱ्यांदा जिंकला विमेन्स प्रीमियर लीगचा किताब। फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा केला 6 गडी राखून पराभव। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबई महापालिकेमध्ये आज भाजप कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। कार्यक्रमात मराठमोळा साज पाहायला मिळणार आहे। नऊवारी साडी आणि फेटे यातून नवनिर्वाचित भाजप नगरसेवक आज महापालिकेत मराठी बाणा दाखवणार आहे। यंदाच्या महापालिका निवडणुकीत मराठी अमराठी मुद्द्यावर ही खरं तर निवडणूक लढवली गेली आणि यालाच प्रत्युत्तर देण्याकरता भाजपकडून सुरुवातीलाच मराठी बाणा जपण्याचा प्रयत्न नवनिर्वाचित महिला नगरसेविकांच्या हस्ते मराठमोळ्या पद्धतीनं पूजा संपन्न होणार आहे। पुढची बातमी पाहूया। ठाकरेंच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये जुंपली आहे। खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात कोरेगाव इथल्या सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी पातळी सोडून रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे। तर भास्कर जाधव हे कृतज्ञ असल्याची टीका करत रामदास कदमांनी जोरदार पलटवार केला। हप्ता मारता हप्ता आहे, पण स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बारमध्ये ती माऊली कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कशातही कुठेही नसते, कुठेही नसते। तिच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये हा काय करत होता माहिती आहे का तुम्हाला? हा बाया नाचवत होता, बरोबर आहे? हा छमछम छमछम करत होता आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा। लाज नाही वाटत तुला? जाधव आता याचा तोल गेलेला आहे। त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे। गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय। मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते है, हत्ती आपली चाल चालता है। अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठे आहे? दरम्यान कोकणातल्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे। भरणामाक्यामध्ये गेला, तिथं भाषण केला आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला। काय बोलला? की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते दिवस काम करतात आणि पैसे कमवतात। माझी मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात, मेहनत करतात, उन्हा तानामध्ये उभं राहतात, रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गन घेऊन रस्त्यावर स्प्रे मारतो। चूक करतो? मी तुझ्यासारखा आमदार झालो, मंत्री झालो
पण पावसाळ्यात एकदा शेतीचा नांगर झाला गेल्यानंतर मी नांगर धरतो, मी काय चूक करतो? ह्या भास्करला हा ऐसान फार्म हाऊस आहे, याला शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मी द्यायला लावली, याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला आता. पण हा ऐसान फार्म हाऊस आहे, हा ज्या थाळीत जेवतो तिथंच हा छेद ठेवतो, अशी याची अवलाद आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. राज्यसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गोंधळ करत सभात्याग केला. भाषणातून मोदींनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून त्यांना सभागृहात येण्यापासून थांबवल्याचं ओम बिर्लांनी म्हटलंय. तर काँग्रेसच्या महिला खासदारांनी मोदींच्या खुर्चीला घेरल्याचाही आरोप करण्यात आला. ठाकरेंची शिवसेना शनिवारी मुंबईसाठी महापौरपदाचा अर्ज दाखल करणार आहे. सर्व नगरसेवकांना पालिका मुख्यालयामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यूज 18 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेची नवी आघाडी झाली आहे. मनसेला सोबत घेतल्यानं एक सदस्य स्थायी समितीवर वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गटनेतेपदी गोविंद केंद्रेंची निवड करण्यात आलेली आहे. दरम्यान महापौरपदी कुणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रपूर भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. महापौर पदासाठी संगीता खांडेकर आणि उपमहापौर पदासाठी संजय कंचलवारांचा अर्ज दाखल करण्यात आला. अमरावती महापालिकेचे अनेक वर्षांपासूनचे बंद असलेलं दालन आता उघडणार आहे. अमरावती महापालिकेचा महापौर ठरणार आहे. महायुतीमध्ये भाजपचा महापौर होणार आहे, तर उपमहापौर युवा स्वाभिमान पक्षाचा केला जाणार आहे. मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. तर खारगे समितीचा अहवाल पूर्ण झालेला नसल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय. बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांचं स्मारक होणार आहे. विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची याबाबत बैठक झाली आहे. पार्थ पवार आणि जय पवारांसह श्रीनिवास पवारांकडून स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यात आली. 9 तारखेनंतर सगळ्या गोष्टींवर स्पष्टपणे बोलणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर विमानात काय झालं सगळ्या गोष्टी मांडणार असल्याचंही ते म्हणाले. सध्या कुटुंबात कुठलीही राजकीय चर्चा नसल्याची माहिती त्यांनी दिली. मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एमआयएमचे स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. ओवैसींसोबत झालेल्या बैठकीनंतर नेत्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात महापौर निवडीनंतर एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडला जाणार आहे. भाजपकडून कोणताही जल्लोष केला जाणार नाही. अजित पवारांच्या निधनामुळे भाजपनं हा निर्णय घेतलाय. आता एक सविस्तर बातमी. माहीमच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी कर्मचाऱ्याची मुजोरी पाहायला मिळाली आहे. ग्राहकांशी उद्धट बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला मनसे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी गेले होते. तेव्हा मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत हा कर्मचारी मनसेनं त्याला हिसका दाखवताच त्याचा माज उतरलाय. या कर्मचाऱ्यानं मनसेकडे माफीनामा सादर केलाय. या माफीनामा स्वीकारत मनसेनं या कर्मचाऱ्याला बाराखडीचं पुस्तक भेट दिलं. आम्ही यांना भेट देत आहोत जेणेकरून यांनी इकडे मराठी शिकावी. फोटो घे. मराठीत नाही म्हणणार नहीं आती मुझे. का? हिंदी आती. नोकरी कुठे करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. मराठी का नाही? मराठी का नाही? गव्हर्नमेंट मराठी का येत नाही मला ते सांगा. इट इज अ नॅशनलाइज्ड बँक. मराठी काय? कुठे नोकरी करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नोकरी करताय. मग तुम्ही मराठी का येत नाही? हिंदी. महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल. का नाही? एक मिनिट थांबा, तुम्ही आता थांबा. का नाही? का नाही? का नाही? मराठी बोलावं Where लागेल. it is written. काय नाही? अच्छा, रिटर्न मध्ये पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. जय महाराष्ट्र. मी अनिश खंडागळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिटणीस. मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीममध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथला एका आमच्या म्हणजे बँकेमधला कोणी व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते, त्यांच्यावरती दादागिरी करतोय. आणि प्लस दादागिरी करतोय. तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही. काय मराठी येत नाही? बरोबर ना? आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवून देतो आता काय होईल. मराठीत नाही म्हणणार नहीं आती मुझे. का? हिंदी आती. नोकरी कुठे करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. मराठी का नाही? मराठी का नाही? गव्हर्नमेंट मराठी का येत नाही मला ते सांगा. इट इज अ नॅशनलाइज्ड बँक. मराठी काय? कुठे नोकरी करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात.
मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा. माहीमधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी कर्मचाऱ्यानं मुजोरी केली आहे. मनसेनं दणका देताच त्यानं माफीनामा देखील सादर केला. बोरिवली पश्चिम परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. कारवाईवेळी एका विक्रेत्यानं पोलिसांना धक्काबुक्की केली, यामुळे विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली. नायगावच्या टिवळी परिसरात जमीन घोटाळा झाल्याचं समोर आलंय. बनावट कागदपत्रांच्या आधारे 65 एकर जमीन हडपण्यात आली आहे. या प्रकरणात बिल्डर हेमंत पाटील आणि धर्मेश शहासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये एका चोरानं अनेक दुकानांमध्ये चोरी केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येतो. मीरा भाईंदरमध्ये घोडबंदर रोडवर भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. रस्ता अरुंद असल्यानं वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.